रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. ज्यावेळेस तुम्ही रामा ॲग्रोटेकची शेतीचे औषधं वापरताय त्यावेळेस तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी ह्याच्यामध्ये 100% गॅरंटेड म्हणजे बदल बघायला मिळतो. रासायनिकपेक्षा खर्चात बचत, क्वालिटी आणि क्वांटिटी रामा ॲग्रो वापरल्यामुळे, जैविक वापरल्यामुळे चांगलं. जैविक वापरल्यानंतर जे तुमच्या केळीमध्ये चव आपण जे म्हणतो ती टेस्ट तुम्हाला इतरांपेक्षा पण चांगली भेटते. एकंदरीत सहज कॅल्क्युलेशन जरी काढलं तरी एकरी साधारण किती टन उत्पादन तुम्ही म्हणला? 27 ते 28 टनापर्यंत उत्पादन आपलं निघू शकतं. आज आपण आलो आहोत रामा ॲग्रोटेक बारामती यांच्या माध्यमातून वडापुरी या गावामध्ये. अगदी शेतकरी आहेत नंदकुमार फडतरे यांच्या केळीच्या प्लॉटमध्ये यांच्या बागेचं आज हार्वेस्टिंग चालू आहे आणि शेतकरी आहेत. शेतकरी साहेब नमस्कार. आज इथं बघतोय आपण शेतकरी आहेत, गड कट करणारे आहेत, व्यापारी आहेत. ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हे आपण इथं शूटिंग घेतोय की ह्यांच्या बागेला आता सध्याच्याला हार्वेस्टिंग चालू असताना किती किलोचा घड पडलाय आणि किती रुपयांनी गेलंय ह्या जर कॅल्क्युलेशन केलं तर असं 100% वाटतं की ज्यावेळेस तुम्ही रामा ॲग्रोटेकची शेतीचे औषधं वापरताय त्यावेळेस तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी ह्याच्यामध्ये 100% गॅरंटेड म्हणजे बदल बघायला भेटतोय. रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी आहेत अक्षय चव्हाण सर, यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपण शेतकरी मित्रांना विचारत की आता जे तुमच्या बागेचं हार्वेस्टिंग चालू आहे आणि ही रामा ॲग्रोटेकची जी औषधं तुम्ही वापरलेत ह्या औषधामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो की इतर शेतकऱ्यांनी रासायनिक केमिकल वगैरे वापरलेलं असतं ना आपण टोटल शेड्यूल आपण रामा ॲग्रोटेकचं वापरले तर तुम्हाला ह्या तुमच्या केळीच्या बागेमध्ये काय बदल वाटतोय? इतर रासायनिकपेक्षा खर्चात बचत, क्वालिटी आणि क्वांटिटी रामा ॲग्रो वापरल्यामुळे, जैविक वापरल्यामुळे एकदम चांगली निघली. म्हणजे आपल्या खर्चात पण बचत झाली आणि क्वालिटी पण चांगली निघली. आज आता ही क्वालिटी बघून तुमचा जो हा माल आहे तो शेतकरी म्हणजे व्यापाऱ्यांनी कसा ही केलाय, तुम्हाला काय म्हणजे किती रुपयाने बुक झाला आपला ही माल? सध्या आपल्याला सरासरी दर आहे 21-22 तर आपल्याला प्लस मिळाला तर त्या बरोबर. म्हणजे बाकीचा आताच्याला जर रेट बघितला बाकी इतर मार्केटमध्ये तर 21-22च्या वर रेट नाही, आपल्याला त्याच्यापेक्षा प्लस मिळालाय. म्हणजे आणि आपल्या बागेमधला गड जो आहे तो किती किलोचा भेटलाय असं वाटतं तुम्हाला? सरासरी आपल्याला 27-28 सरासरी लागली. 27-28चा गड आपल्याला भेटलेला आहे सरासरीचा सरासरी. आणि किती टन निघेल असं तुम्हाला वाटतंय म्हणजे तुमचा अंदाज? आता तुम्ही बी समजा केळी करताय तर एक अंदाज असू शकतो की बाबा आपलं हा 1 एकराचा प्लॉट आहे तर 1 एकराच्या प्लॉटमध्ये किती टन निघू शकतं असं तुम्हाला वाटतंय? सध्या उन्हाळी केळीला 25, 22, 23 निघतो, आपला 27-28 टनापर्यंत जाईल, 30 टनापर्यंत कमीत कमी जाईल. बरं. म्हणजे 24-25च्या वर न जाणार आपलं 30 टनापर्यंत पण जाऊ उन्हाळी सीझनचं एवढं जात नाही, 30 टनापर्यंत जात नाही. मग मला एक गोष्ट फक्त आपल्या शेतकऱ्यांना एक क्लिअर करा की शेतकरी म्हणतो की ही केंड घालायची ही करायची ह्याच्या एवढा रिझल्ट येईल का नाही आणि तो जो खर्च आपण एक्स्ट्रा मध्ये करतो म्हणजे औषधाचा खर्च करतो हे जर समजा 2-4 टन 4-5 टन जर तुमचं वाढून निघालं तर तो औषधाचा खर्च तुमचा सगळा त्यातून निघून टोटल खर्च आपला वरचे जे एक्स्ट्रा वाढून मिळणार आहे त्यात आणि एक्स्ट्रा जो भाव मिळत आहे त्या भावामध्ये तुमचं ही वरचं अगदी जो आपण शेतीला खर्च करणार आहे तो सगळा निघून जातो. आता आपण इथं व्यापारी पण आहेत, आपण व्यापाऱ्यांशी बी थोडी चर्चा करू. नमस्कार साहेब. ही जी तुम्ही आता शेतकऱ्यांची म्हणजे फडतरे साहेबांची बाग जी तुम्ही ही केली हार्वेस्टिंग चालू आहे ह्या बागेमध्ये तुम्हाला बदल जाणवतोय का इतर बागांमध्ये ह्याच्यामध्ये? चमक वगैरे आहे आणि पहिली गोष्ट काय की जैविक वापरल्यामुळे करप्या अटॅक होत नाही बऱ्यापैकी. हा म्हणजे तुमचं म्हणणं आहे की चमक तर 100%च आहे आणि ह्याच्यावरती डाग स्पॉट वगैरे बऱ्यापैकी नाहीयेत आणि करप्याचा अटॅक कमी प्रमाणात राहतो. कमी प्रमाणात इतरांना कसं केमिकलमुळे ज्यादा होतो तो आपल्या जैविकमुळे कमी प्रमाणात झालाय. आणि विशेष म्हणजे काय होतं माहितीये का, जैविक वापरल्यानंतर जे तुमच्या केळीमध्ये चव आपण जे म्हणतो टेस्ट, ती टेस्ट तुम्हाला इतरांपेक्षा पण चांगली भेटते.
आता तुम्ही ह्याच्याबद्दल अजून काय सांगू शकता की बाबा तुमचं म्हणणं काय? तुम्ही म्हणणं काय की जैविक बऱ्यापैकी वापरले पाहिजे असं नाही त्यानं काय होतं जैविक वापरल्यानं तुमच्या शेतीत प्लस गांडूळ तयार होणार आहेत. हा म्हणजे शेती पण तुमची सुधारली जाणार आहे. पोटॅश केमिकल जे आहे ह्या प्रमाणात काय होणार आहे की गांडूळ बऱ्यापैकी मरतंय पण जैविकनं मरणार नाही. जैविकनं उलट त्याला ताकद मिळणार. फक्त काय की थोडा टाइम लागतो पण जैविक चांगल्या पद्धतीने नियोजन येतं. आता मला सांगा हीच आता तुम्ही पण बऱ्यापैकी ही बघताय आपण हे बुंदा ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर 100% असं जाणवतंय की केळीचं गड बुंदा ह्या जर गोष्टी बघितल्या 100% ह्या केळीमध्ये बदल आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना रेट बऱ्यापैकी वाढवून पण दिलाय आणि चांगल्या क्वालिटीचा माल पण तुम्हाला त्यांच्याकडनं मिळालाय. तुम्ही इतर समजा इतर बागाच्या वेळेस बघता त्या बागामध्ये आणि ह्या बागामध्ये तुम्हाला बदल 100% जाणवतोय? हो जाणवतोय. चमक वगैरे आहे बऱ्यापैकी. चमक बिमक बऱ्यापैकी आहे. कंपनीला काय असते चमक आणि क्वालिटी एवढंच. चमक आणि क्वालिटी लागली वादी वाढलेली असली की आपल्याला तो माल चांगल्यापैकी आपण घेऊ शकतो. मित्रांनो कंपनी म्हणते नाद केला पण वाया नाही गेला. ह्याच म्हणीप्रमाणे आज आपण बघणार आहोत हा सूर्य आणि ह्या जयद्रथ म्हणजे जे आपल्या लोकांनी आपलं जैविक रामा ॲग्रोटेकचं औषध यूज केलंय आणि ह्या वापरून हा जो रिझल्ट मिळालेला आहे ह्या शेतकऱ्यांना. आणि आता सध्याच्याला आपण बघतो हे शेतकरी आणि हे व्यापारी समोरासमोर आहेत. ह्यांनी आपलं रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल यूज केलेलं आहे. आपण त्यांना विचारू शकतो की रामा ॲग्रोटेक मधले काय काय प्रोडक्ट आपण वापरले सर? आपण ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी, केळी स्पेशल म्हणजे पहिल्यापासून जे तुम्हाला शेड्यूल दिलंय हे सगळं शेड्यूल तुम्ही रामा ॲग्रोटेकचं वापरलंय. आणि हे रामा ॲग्रोटेक शेड्यूल वापरल्यामुळे आपण व्यापाऱ्यांना विचारू शकतो की ह्या पद्धतीचा माल निघलाय. तुम्हाला वाटतंय का हा क्वालिटीचा माल आहे म्हणून? हो क्वालिटीचा 100% क्वालिटीचा माल आहे. तुमच्या कंपनीचं नाव सांगा ज्या कंपनीने हा माल ह्यांचा विकत घेतलाय तो. मी बंधन कंपनीतून अजय खिलबुडे बोलतोय. मेहर एक्सपोर्ट. माल एकदम क्वालिटीचा आहे काय अडचण नाही. बरं माल एकदम क्वालिटीचा निघाल्यामुळे आपण ह्यांना रेट पण वाढवून दिलाय. ह्या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर आपण 100% म्हणू शकतो की नाद केला पण वाया नाही गेला. ह्या म्हणीप्रमाणे शेतकरी पण आपल्या समोर आहेत. शेतकरी मित्रांना मी विचारू शकतो की हा जो गड निघालाय तो गड किती किलोचा भरलाय आपला? हा गड सरासरी आपल्याला 27-28 रास बसते. 27-28 किलोची रास बसते. आणि एकंदरीत सहज कॅल्क्युलेशन जरी काढलं तरी एकरी साधारण किती टन उत्पादन तुम्ही म्हणला? 27 ते 28 टनापर्यंत उत्पादन आपलं निघू शकतं. त्याच्यापेक्षा मित्रांनो जास्त पण जाऊ शकतं. ह्या गडाची साईज आणि क्वालिटी जर बघितली तर ह्या पद्धतीने आपण नियोजन केलं. आपण इथून पुढं पाठीमागच्या 1.5 महिन्यापूर्वी ह्यांचं शूटिंग घेतलं होतं. ह्या 1.5 महिन्याच्या शूटिंग मध्ये त्यांचं ह्याच बागेचं आपण शूटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे. ते जर आपण मॅच करता तुम्हाला पाठीमागची पण युट्यूबला जो ह्यांचा व्हिडिओ आहे तो बघायला भेटू शकतो. तो पण तुम्ही बघू शकता. आणि आत्ताचं हार्वेस्टिंग जे चालू आहे ह्या हार्वेस्टिंग मध्ये आपण त्यासाठीच आलोय की पाठीमागं पण आपण ज्या लोकांना मटेरियल दिलेलं आहे त्या मटेरियलचा आणि आता काय रिझल्ट आलेला आहे. त्याच्यामुळे ह्या हार्वेस्टिंग मध्ये खरंच शेतकरी तुम्ही समाधानी आहात का आमचं ही वापरल्यामुळे? समाधानी. ओके धन्यवाद तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण बघतोय नंदकुमार फडतरे यांच्या प्लॉटचं केळीच्या प्लॉटचं हार्वेस्टिंग चालू आहे. आणि हार्वेस्टिंग मध्ये अशा क्वालिटीचा त्यांचा माल निघलेला आहे. आणि हे क्वालिटीचा माल ज्यावेळेस आपण बघतोय क्वालिटी चांगलेली आलेली आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. शेतकरी मित्रांना विचारूयात. शेतकरी साहेब आपलं नमस्कार. फडतरे साहेब ही जे आता गड निघतोय ह्याच्यावरती तुम्ही समाधानी आहे? 100% समाधानी आहे. मग जर हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्पादन निघलंय तर तुम्ही आमच्या इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता? तसे तसं चाललं आहे की रामा ॲग्रोचं जर आपण उत्पन्न वापरलं तर 100% आपल्याला यशाची खात्री आहे. क्वांटिटी एक चांगली आहे. म्हणजे जर रामा ॲग्रोटेकचे आपण शेड्यूल कंटिन्यू यूज केलं तर यश तर 100% मिळणारच आहे. पण आपल्याला क्वालिटी पण मिळते आणि रेट पण सगळ्यांपेक्षा जास्त मिळतो. रेट बी चांगला मिळतो आणि क्वालिटी उत्पादन क्षमता वाढते चांगली. हा म्हणजे टनेज मध्ये पण आपली वाढ होते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघता आपण 100% शेतकऱ्यांना ही गॅरंटी देऊ शकतो की रामा ॲग्रोटेकचे उत्पादन तुम्ही 100% वापरा. आणि रामा ॲग्रोटेकचे 100% उत्पादन वापरायचे असतील आणि त्यासाठी जर तुम्हाला आमचे हे प्रतिनिधी आहेत अक्षय चव्हाण सर. अक्षय चव्हाण सरांना तुम्ही विचारू शकता किंवा त्यांच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर बी सांगू शकता तुम्ही. 77 57
842717 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. म्हणजे ह्या कॉन्टॅक्टला तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी तुमच्या पण शेतीमध्ये अशा अमुकला हा बदल घडवू शकता अशा पद्धतीने जर आपल्याही शेतात बदल घडवायचा असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून नियोजन करू शकता.